आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महाविस्तार एआय ॲपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अधिकृत ॲप लॉन्च। शेतीविषयक सल्ला, बाजारातील दरांसंदर्भात एआयद्वारे यामध्ये माहिती मिळणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतीय सैन्याचं कौतुक। सैन्य दलानं 31 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानं मोदींकडून ट्विट करत कौतुक। तर या सरकार नक्षलवाद्यांचा धोका दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही वक्तव्य। श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वामध्ये भारताचं शिष्टमंडळ यूएई दौऱ्यावर, तर संजय झा यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचा जपान दौरा। अवघ्या 200 रुपयांमध्ये जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार। शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता समुद्रमार्गे प्रवास। मुंबईतील माझगाव पासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार। अवघ्या 3 तासात रत्नागिरीत यामुळे जाता येणार। ठाण्यातील टेंभी नाका परिसरामध्ये माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या साथीदारावर हल्ला। जुन्या वादाचा राग मनात ठेवून हल्ला केल्याची माहिती। नागपुरात सोलार हॅलोमुळे नागरिकांमध्ये कुतूहल। भर दुपारी सूर्याच्या भोवती गोल इंद्रधनुष्य। सोलार हॅलो दिसणं काही क्षेत्रापुरतं मर्यादित असतं, त्यामुळे नागपूरकरांचं लक्ष आज अवकाशाकडे होतं। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी उसळी। गेल्या 24 तासात सोनं 2000 वाढलं। सोन्याचे दर 98,400 रुपयांवर।